नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण पाहूया एका नव्या कोऱ्या पक्षाने तामिळनाडूची वर्षानुवर्षांची राजकीय मक्तेवारी कशी मोडून काढलीये. सुपरस्टार थालपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्याच झटक्यात 100हून अधिक जागा जिंकून अक्षरशः इतिहास घडवलाय. आणि आश्चर्य म्हणजे काय, हा एवढा मोठा विजय केवळ 6 ते 8 महिन्यांच्या झंझावती प्रचारातून मिळालाय. यासाठी त्यांनी आपली करोडोंचा सुपरस्टार अशी प्रतिमा बाजूला ठेवली. पांढरा शर्ट, पॅन्ट आणि सायकल, अगदी साधा प्रचार. MGRना सत्तेत यायला 20 वर्षे लागली, पण विजय यांचा हा वेग थेट 1983च्या NTR यांच्या विजयासारखाच आहे. ह्या मोहिमेचं टार्गेट एकदम अचूक होतं. तब्बल 3 कोटी महिला आणि 15 लाख पहिल्यांदाच मतदान करणारे जेन झी मतदार. अर्थात ही जादू रातोरात नाही झाली. VMI या फॅन क्लबने तब्बल 10 वर्ष समाजकार्य करून ही भक्कम फळी उभारलीये. शिट्टी या चिन्हाचा त्यांनी भारी वापर केला. महिलांनी रांगोळीत शिट्टी काढावी आणि मुलांनी घरात वाजवावी अशी साथ घातली. बेरोजगारी भत्ता आणि महिलांना मोफत बस प्रवासासारख्या 7 भन्नाट आश्वासनांनी सामान्य मतदारांच्या मनावर थेट आणि खोलवर राज्य केलं. पक्षाची रणनीती एकदम क्लिअर होती. सत्ताधारी DMK हे प्रमुख राजकीय विरोधक, तर भाजप हे मुख्य वैचारिक विरोधक. DMK विरुद्धच्या अँटी इन्कम्बन्सी लाटेचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी स्वतःला राजकारणातील एक शुद्ध आणि नवा कोरा पर्याय म्हणून लोकांसमोर आणलं. सर्वात भारी गोष्ट म्हणजे त्यांनी चक्क सामान्य नागरिकांना, अगदी स्वतःच्या ड्रायव्हरच्या मुलालाही तिकीट देऊन लोकांचा जबरदस्त विश्वास जिंकला. स्वतःभोवतीचं गूढ तसंच ठेवण्यासाठी त्यांनी टीव्ही मुलाखती टाळल्या, बॉडी डबल्स वापरले आणि थेट सभांमधूनच जनतेशी संवाद साधला. जनतेसाठी 34 वर्षांचं करोडोंचं सिने करिअर सोडलं, या एका भावनिक कथेनं अनेक साशंक मतदारांना त्यांच्या पारड्यात मत टाकायला लावलं. आता खरा प्रश्न उरतो, रुपेरी पडद्यावरचा हा जननायक खऱ्याखोऱ्या प्रशासनातही बॉक्स ऑफिससारखाच तुफान यश मिळवू शकेल का?